मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेची सेना नेमका कोणाला अपशकुन करणार? ठाकरे बंधूंना की भाजपला? जर भाजपचा उमेदवार हा अमराठी असेल तर मग अमराठी महापौर बनवण्यासाठी एकनाथ शिंदेची सेना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन अगदी तन मन धनानं या भाजपच्या पाठीशी उभी राहील का? निवडणूक पूर्व ज्या बोलाचाली वाटाघाटी चालू होत्या त्या वाटाघाटीमध्ये बोलाचालीमध्ये नेमकं वरचढ कोण ठरलं आणि या निवडणुकीमध्ये नेमकं कुणाचं पारडं जड असणार आहे आणि कोणते मुद्दे या निवडणुकीमध्ये अधिक प्रभावी ठरणार आहेत याविषयी आज आपण सविस्तर असं राजकीय विश्लेषण पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा। या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची सेना यांच्या त्या पक्षांमध्ये ज्या बोलाचाली वाटाघाटी चालू आहेत ते चर्चेचं गुऱ्हाळ आणखीन संपल्याचं जाहीर काही झालेलं नाहीये आणि ही भाजपा या एकनाथ शिंदेंना 52 जागेच्या वर जागा द्यायला तयार नाहीये। तर दुसरीकडे या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीनं या दोन्ही भावंडांना युती कधी केली आणि ती जाहीरही करून टाकली। बोलाचाली कधी झाल्या, वाटाघाटी कशा झाल्या त्यापेक्षा युती त्यांनी डिक्लेअर करून टाकली। म्हणजे त्यांनी दोघा भावांमध्ये सत्तेसाठी आम्ही एक आलोय हे कुठेही बाहेर न येऊ देता आम्ही मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी आम्ही एक आलोय आणि या शिंदे आणि या भाजपचा मात्र की यांना एकमेकांवर विश्वासच नाही आहे आणि ते सत्तेसाठी त्यांच्या वाटाघाटी या केवळ आणि केवळ सत्ता संपत्तीसाठी चालल्या आहेत की काय असं चित्र वाटावं अशी एकंदरीत परिस्थिती आहे। देवेंद्र फडणवीसांची भाजपा ही एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवायला तयार नाही आहे कारण या एकनाथ शिंदेंवर त्यांचा विश्वास नाही कारण की त्यांना भाजपचं असं ठाम मत आहे की ठाकरे बंधूंच्या पुढे मराठी प्रभागांमध्ये या शिंदेंचा प्रभाव म्हणजे शिंदेंचा जो निभाव हा ठाकरे बंधूच्या युतीपुढे लागणारच नाही। त्यामुळं जेवढ्या जागा एकनाथ शिंदे निवडून येऊ शकतात त्या 50च्या वर असू शकत नाहीत म्हणून मग त्याच जागा त्यांना देण्याचा भाजप आग्रह धरतंय। म्हणजे अविश्वास या एकनाथ शिंदेच्या सेनेवर दाखवल्यामुळं जेवढी अस्वस्थता शिंदे सेनेमध्ये पसरली त्यापेक्षा जास्तीची अस्वस्थता ही भाजपामध्ये पसरली आहे कारण हातातोंडाशी त्यांना असं वाटतं की केंद्रातलं सरकार आहे, राज्यातलं सरकार आहे, प्रशासकीय यंत्रणा आहेत, सगळं असून सुद्धा हातातोंडाशी आलेला घास हा एकनाथ शिंदेच्या सेनेमुळं आपल्याला अपशकुन होतोय की काय अशी शंका या देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला आलेली आहे। आणि जर या निवडणुकीमध्ये जर अमराठी माणूस जर महापौर पदाचा उमेदवार असेल भाजपचा तर मग चित्र काय असेल आणि त्यावेळी या बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन एकनाथ शिंदेची सेना या देवेंद्र फडणवीसांच्या या भाजपच्या त्या महापौर पदाच्या उमेदवाराचं समर्थन करेल का, अगदी तेवढ्या ताकदीनं ती त्यांच्यासाठी प्रयत्न करेल का याविषयीही कुठंतरी भाजपला शंकाच आहे। आणि एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये सुद्धा त्या सेनेच्या ज्या मतदार आहे त्या मतदाराला सुद्धा की हे कोणत्या सबबीवर कोणत्या तोंडानं सांगणार आहेत की आपल्याला अमराठी महापौर या मुंबईच्या महापौरपदी बसवायचं आहे असं म्हणून एकनाथ शिंदेची सेना या भाजपला समर्थन कशी काय देणार आहे। म्हणजे एकंदरीतरित्या या ठाकरे बंधूंची युती ही या एकनाथ शिंदेची गोची करून गेली आहे। बाळासाहेब ठाकरेंचं नाव आता ही जसे ठाकरे बंधू अगदी मोठ्यानं जोरानं वापरणार आहेत तेवढ्या जोरानं एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरेंचा नावाचा वापर करता येणार नाहीये आता आणि हीच गोष्ट कुठंतरी भाजपला सुद्धा पटली आहे। आणि त्यातच या ठाकरे बंधूंच्या ज्या मुंबईमध्ये जो प्रभाव पडण्याचे जे काही मुद्दे आहेत किंवा या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरतील असे जे मुद्दे आहेत ते ठाकरे बंधूंकडे आहेत। मराठी माणूस भूमिपुत्र असेल किंवा त्यांचा म्हणजे छत्रपती शिवरायांचा अपमान करणारी भाजपा म्हणून ते अतिशय मोठ्यानं गाजावाजा करणार आहेत आणि हिंदी भाषा सक्तीचं धोरण
हे भाजपनं या मुंबईवर महाराष्ट्रावर कसं लादण्याचा प्रयत्न केला, संघाचे प्रचारक जसे मुंबईमध्ये येऊन या मुंबईची भाषा ही हिंदी आहे, मराठी नाही आहे हे दाखवण्याचा कसा प्रयत्न करत होते. म्हणजे एकंदरीतरित्या मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान या निवडणुकीचे प्रमुख मुद्दे असणार आहेत. आणि जसं स्वातंत्र्य लढ्यामध्ये संघ विचारानं कुठंच आपलं योगदान दिलं नाही असं जे काही बोललं जातं, तसंच या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये म्हणजे मुंबई गुजरातला जोडली जाईल, मुंबई केंद्रशासित प्रदेश होईल, या बाजूनं जे विचार आहेत तीच विचारधारा मुंबईवर कशी राज्य करणार आहे, म्हणजे हे मुद्दे या ठाकरे बंधूंकडनं या निवडणुकीमध्ये अगदी गाजावाजा करून म्हणजे घराघरामध्ये माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे. तर भाजपकडे एकंदरीतरित्या फक्त एकच म्हणजे ती भाषा म्हणजे त्यांची हिंदी भाषा, पर प्रांतीय मतदार आणि त्यांचं हिंदी प्रेम म्हणजे हिंदी भाषेची अस्मिता या बळावर हिंदुत्व या भाजपचे या निवडणुकीमधले प्रभावी मुद्दे असणार आहेत. आणि मग हे मुद्दे कुठेतरी या भाजपला अडचणीचे ठरणार आहेत. पण ज्या परप्रांतीय बहुल जे प्रभाग आहेत मुंबईमध्ये, त्या प्रभागामध्ये भाजपा चालणार आहे. पण तिथं सुद्धा, कारण तिथं जर मनसे ठाकरे जर म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येणार असतील तर त्या भागामध्ये सुद्धा भाजपचं मतदान घटणार आहे. म्हणजे जर मतदाराच्या विचारातनं जर विचार केला, म्हणजे मतदानाच्या टक्केवारीवर जर विचार केला, तर या उद्धव ठाकरे यांच्या सेनेचं जे मुंबईमधलं मतदान आहे ते मतदान आहे 26%. आणि राज ठाकरे यांचं जी टक्केवारी आहे मतदानाची ती 4% होती. आणि 11% मुस्लिम हा भाजपला जाणारच नाही आहे. आणि मग त्यामुळं भाजपा अस्वस्थ आहे. एकनाथ शिंदेंना जर जागा द्यायच्याच झाल्या तर भाजपा वाढून जागा दिल्या तरी त्या मुस्लिम बहुल भागातल्या देणार आहे. मराठी बहुल भागामध्ये एकनाथ शिंदेच्या सेनेचा सामना हा ठाकरे बंधूंच्या समोर होऊच शकत नाही असा भाजपला विश्वास आहे. म्हणजे एकनाथ शिंदेची सेना ठाकरेच्या सेनेसमोर त्यांचा निभाव लागणार नाही याची खात्री भाजपला असल्यामुळं भाजपा ज्या काही जागा वाढून देणार आहे एकनाथ शिंदेच्या सेनेला त्या मुस्लिम बहुल भागातल्या असणार आहेत. आणि 7 जागेवर जरी 2017 मध्ये 7 जागेवर जरी मनसे निवडून आली असली तरी ती आज जवळजवळ 40% म्हणजे 40 जागावर 40 प्रभागामध्ये ती भाजपला डॅमेज करू शकते. म्हणजे महापौर अमराठी आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपला मराठी उमेदवार हा महापौर हा मराठी असणार आहे सांगितलंय. तर 2-4 दिवसापूर्वीच मोहित कंबोज यांचा अमराठी म्हणून नाव मुंबई महापौरपदी भाजपा बसवू शकते. देवेंद्र फडणवीस आणि मोहित कंबोज यांचे फोटो माध्यमावर झळकवण्यात आले. यामध्ये किती तथ्य किती वास्तवाला धरून आहे हे जरी सांगता येत नसलं तरी एकनाथ शिंदेच्या सेनेचा जो फटका आहे किंवा जो अपशकुन आहे तो भाजपला होण्याची जास्त शक्यता आहे. आणि यामध्ये ठाकरे बंधू, भूमिपुत्र, मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा झालेला अवमान, हिंदी भाषेबद्दल जे लादण्याचा प्रयत्न केला त्याचा बदला म्हणून ठाकरे बंधू मैदानात असणार आहेत. आणि ठाकरे बंधूंनी आजच जाहीर केलं ते म्हणजे ही युती म्हणजे पहिलं मुंबई महानगरपालिका म्हणजे हे पहिलं पाऊल असेल. महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्तेसाठी नाही येत आहे, तर आम्हाला महाराष्ट्रामध्ये स्थिरता निर्माण करायची आहे. विकासाचं स्थिरता नसेल तर विकास होत नसतो. आणि राज ठाकरे म्हणाले मराठी माणूस महापौर बनवायचा आहे, तर उद्धव ठाकरे म्हणतात की जर मराठी माणूस जर फुटला तर तो संपला. म्हणजे या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठं गळ्यातलं लोढणं भाजपच्या कोण ठरणार, तर
हे मुद्दे आणि एकनाथ शिंदेची सेना जर त्यांना जागा 60च्या वर दिल्या तर आजच ठाकरे बंधूंच्या युतीचा म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, ही उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या युतीचा महापौर म्हणजे मराठी माणूस मुंबईचा महापौर होण्याची चिन्ह आज दिसत आहेत आणि ती शक्यता नाकारता येत नाही. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.